परमेश्वराची ना आजचा दिवस वचन आहे ना आपल्या जीवनात. आपण अनेक वेळा ना काही गोष्टी आशा ठेवलेल्या असतो, पण ते आशा ठेवल्यावर आपल्या जीवनात आहे ना ते पूर्ण होत नाही. आपल्या जीवनात आपण काही गोष्टीला ना आशा केलेला असतो, पण ते आशा पूर्ण नसल्यामुळे अनेक वेळा ना आपण जीवन संपवण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही लोकांनी ना मध्येच जीवन संपवतात आणि काही लोकांनी आशा केलं पण ते पूर्ण झालं नाही म्हणून निराश होऊन जीवनभर निराशमध्ये चालतं. निराशमध्ये उदाहरणार्थ आपण बघितलो, एखादा व्यक्तीचं लग्न झालं, लग्न झाल्यावर आहे ना त्यांना ना 1 वर्ष झालं मुलं झालं नाही, 2 वर्ष झालं मुलं झालं नाही, 3 वर्ष झालं तरी पण मुलं झालं नाही. त्या 3 वर्षात त्या कुटुंबातलं ना सर्वजण अनेक डॉक्टरांना दाखवलं, अनेक लोकांना दाखवलं, त्या मुला आणि मुलींना पण, दोघांना पण. याच सर्व गोष्टींना विचार करत करत आहे ना मनुष्य समाजामध्ये काय होतं की एक निराशला येत असतं. आता ते निराश काय होणार म्हणलं तर आहे ना याच्या पुढं आपल्या जीवनात आहे ना आता जे आशा केलो ते आपल्या जीवनात नाही म्हणून ते आशा सोडणार ते लोकांनी. काही व्यक्तींना असं प्रयत्न करत असतात की छान शिक्षण झालं, त्यांची शिक्षण झाल्यावर आहे ना त्यांनी ना नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. नोकरीसाठी जेव्हा प्रयत्न केल्यावर त्यांनी नोकरीसाठी अनेक ठिकाणी जात असतात. नोकरीसाठी अनेक ठिकाणी ना नोकरीला ना इंटरव्ह्यू देण्यासाठी फिरतं ते व्यक्ती. फिरल्यावर आहे ना कुठंही त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्यांनी निराश होऊन त्यांनी म्हणतात की माझ्या जीवनात आता नोकरी मिळणार नाही. असं पण आहे ना मनुष्यांच्या मनामध्ये निराशपणा येत असतं. काही लोकांच्या जीवनामध्ये आहे ना प्रयत्न करतात की लग्नाविषयी जेव्हा विचार करतात तर लग्नासाठी लय प्रयत्न करून करून एक समय आल्यावर त्यांनी म्हणतात की माझ्या जीवनात आता लग्न होणार नाही. असं अनेक विषय ना आपण आहे ना जेव्हा घेतल्यावर जीवनामध्ये काही लोकांनी प्रयत्न करतात की आम्ही नवीन छान घर बांधावं म्हणून, पण त्यांनी प्रयत्न केलं त्याने, पण त्याच्या जीवनात आहे ना त्यांनी घर बांधण्याची ना त्यांना सामर्थ्य नाही मिळालं. तेव्हा ते लोकांनी म्हणतात की आपल्या टाईम नाही, आता आपलं नशीब पण नाही किंवा आपण घर बांधू शकणार नाही म्हणून पण त्याने ते जे मनात विचार केलेला आहे ते सोडून टाकतात. तेव्हा असं अनेक विषय परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मनुष्यांच्या जीवनामध्ये आहे ना असं अनेक विषय आहे ना त्यांच्या जीवनात राहत असतात. आशा केल्याप्रमाणे त्यांनी प्राप्त केलं नाही म्हणून ते स्टॉप केलं, त्याने तिथं थांबलं. पण परमेश्वर म्हणतात बघा, अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप असतात, कुटुंबातलं त्या पाप असताना त्या पापामध्ये राहून राहून आहे ना आशा करतात. पत्नी काय म्हणणार की माझा पती बदलणार म्हणून आशा करतात. खरं ना त्यांनी बदलणार म्हणून एक आशा आहे त्यांना, पण वर्षानुवर्ष चालताना ना त्यांची आशा कमी होणार की हे माणूस कधी पण बदलणार नाही म्हणून आहे ना त्यांनी जे काही आशा केलं पतीवर ते पण सोडून टाकणार. इथं कुठं तर आहे ना आशा केलेलं सर्व ठिकाणी काय झालं, स्टॉप झालं. जिथं स्टॉप झालं तिथूनच आहे ना प्रारंभ होणार नवीन जीवन. हालेलुया. जिथं तुम्ही आशा आहे ना तुम्ही स्टॉप केलं, जेव्हा तुम्ही जे आशा घेऊन तिथं थांबलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा देवाकडं आलं, समजा प्रभू येशू ख्रिस्ताकडं, परमेश्वर म्हणतात तुम्ही जे काही आशा करून 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 आहे ना तुम्ही जिथं थांबलं, तुम्ही परमेश्वराची उद्देश तुम्ही तिथून तुम्ही माझ्याकडे आल्यावर आशा परत मी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात बघू आपण, यिर्मया पुस्तक 32 अध्याय 27 वचन, पहा मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. म्हणजे परमेश्वर म्हणतात तिथं येशू ख्रिस्ताने, मी सर्व मानव जातीचा देव आहे. म्हणजे येशू ख्रिस्त आहे ना
फक्त एकच व्यक्तीसाठी देव नाही, सर्व मनुष्यांसाठी परमेश्वर देव आहे. हालेलुया. म्हणजे सर्वांसाठी परमेश्वर देव आहे. येशू ख्रिस्त आहे ना, सर्वांसाठी देव आहे. आता गरीब असलं तर पण त्याच्यासाठी पण आहे ना परमेश्वराने देव म्हणतं त्याने. तू श्रीमंत असलं तरी पण आहे ना, परमेश्वर म्हणलं मी तुला पण देव आहे. परमेश्वराची उद्देश अनेक लोकांनी ना या जगात आहे ना एक आशा बघा, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्या शरीरात जेव्हा रोग आलेलं असतं तर त्या रोगाच्या द्वारे त्यांनी ना वर्षानुवर्ष त्या रोगामध्ये राहून आहे ना त्यांनी तडपडत राहिल्यावर आहे ना आशा संपतं त्याच्या जीवनात. आता माझा रोग बरं होणार नाही म्हणून जेव्हा त्या व्यक्तीने आशा सोडणार आणि घरातलं सर्व लोकांनी पण आहे ना आता याने काय जास्त दिवस राहणार नाही म्हणून आहे ना जेव्हा आशा सोडलं, परमेश्वर म्हणतात तू जे आशा सोडलेला आहे तिथून मी प्रारंभ करून येशू ख्रिस्त नावामध्ये तुझा रोग बरा करून आहे ना तुझं आयुष्य वाढविणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची म्हणणं या जगामध्ये मनुष्याने ना जे आशा केलं ते आशा संपल्यावर परमेश्वर म्हणतात मी तुझ्या सोबत आहे. तिथून परमेश्वर म्हणणार मी तुला बरं करून परत तुझा आशा मी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे तुझ्या जीवनात आहे ना तू कुठंही थांबलं, समजा नोकरीसाठी तू वाट पाहून नोकरी मिळणार म्हणून जिथं तू आशा केलो येऊन एखाद्या ठिकाणी तू थांबलं, परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये तुझं नोकरी देऊन मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. लग्न होणार नाही म्हणून जिथं तू येऊन आहे ना तुझं मनात तू निर्णय गेला माझं आयुष्यात आता लग्न नाही म्हणून परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुला लग्न करून एक आशीर्वादित व्यक्ती बनविणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतात जेव्हा तुला संतान होणार नाही जग तुला म्हणलं, तुझ्या मनात पण आलं, सर्वजण म्हणलं तुला संतान होणार नाही, मग आता तू आतापर्यंत आता मला संतान होणार नाही म्हणून जेव्हा तू निर्णय घेतलं, परमेश्वर म्हणणार तुझं पोटचं फळ मी तुला आशीर्वादित करून संतान देऊन तुला एक आशीर्वादी व्यक्ती बनविणार आहे. हालेलुया. म्हणून या जगात आहे ना मनुष्यांनी आशा सोडल्यावर पण परमेश्वर म्हणतात मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मीच आहे. हालेलुया. म्हणून मनुष्यांच्या जीवनामध्ये जे आशीर्वादाचा आशा आरंभ होऊन एका ठिकाणी थांबल्यावर परमेश्वर म्हणतात मी पुढं घेऊन जाणारा परमेश्वर मीच आहे. मी तुझं आयुष्य पण वाढविणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आयुष्य पण वाढवत एक दिवस आहे ना तुला वाढवून देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं मी सर्व मानव जातीचा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे सर्वांचं, गरिबाचं परमेश्वर येशू ख्रिस्त, श्रीमंताचं परमेश्वर येशू ख्रिस्त, एखादा रोग असलेल्या व्यक्तीचा परमेश्वर येशू ख्रिस्त, आरोग्यामध्ये असलेल्या व्यक्तीला पण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात मी सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड काय तर आहे काय. म्हणजे अर्थ काय झाला, आपल्या जीवनात परमेश्वर आशीर्वाद देणार. म्हणून आज येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी आशीर्वादित होत आहे. एखादा रोग असलेले व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे येऊन बरं होत आहे. एखादा संकटात असलेले व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे येऊन त्या संकटातून मुक्त होत आहे. एखादा समस्यामध्ये असलेला व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे येऊन आहे ना त्या समस्यातून मुक्त होत आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये मला काही पण अवघड नाही, तू जे काही प्रार्थना करणार मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हणतात लूक वर्तमान 18 अध्याय 27 वचन मध्ये तो मला म्हणाला ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य त्या देवाला
शक्य. हालेलुया. मनुष्याच्या हाताने होत नाही, पण होणार कोणाचं? परमेश्वर कार्य करणार आहे. हालेलुया. आजपर्यंत तुम्ही प्रयत्न केलं, सर्व गोष्टीसाठी ना तुम्ही प्रयत्न केलं, तुझ्या नोकरीसाठी तू प्रयत्न केलं, तू लग्नासाठी तू प्रयत्न केलं, संतान व्हावं म्हणून तू अनेक प्रयत्न केलं. फक्त एकदा परमेश्वराकडे येऊन एकदा परमेश्वराला म्हणा, तेव्हा तू मला नोकरी दे म्हणल्याबरोबर परमेश्वर तुझ्या जीवनात अद्भुत कार्य करणार आहे. हालेलुया. तुझ्या स्वतःने तू सर्व गोष्टी प्रयत्न केलो तू, पण ते झालं नाही. परमेश्वर म्हणतात तू एकदा देवाच्या मंदिरात येऊन देवाच्या मंदिरात छोटस लहानस प्रार्थना कर की देवा तू मला आशीर्वादित कर. जेव्हा तू म्हणणार, परमेश्वर तुझा प्रार्थना ऐकून येशू ख्रिस्त नावामध्ये तुझ्या जीवनात अद्भुत कार्य, चमत्कार आणि आशीर्वादाने भरणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. मनुष्याला अशक्य आहे, पण परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य. म्हणून परमेश्वराचे वचन म्हणतात, रोमकरास पत्र 15वा अध्याय आणि 13वा वचन मध्ये जेव्हा पाहतो आपण, आता आशेच्या देव तुम्हास विश्वास धरण्यात हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आशेच्या देव म्हणजे परमेश्वर आहे ना, तुमचा आशा पूर्ण करणार, तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करणार. तुमच्या मनामध्ये आहे, तुम्ही आशा कराल तुम्ही की माझ्या मनात आहे, पण हे पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही निले प्रयत्न केलं. परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये तुझं आशा मी पूर्ण करणार आहे. हालेलुया. जे आशेने तू जे आशेने विश्वासाच्या द्वारे तू होत, पण तुझा आशा पूर्ण झाला नाही, एकदा तू परमेश्वराकडे येऊ, देवाच्या मंदिरात बसून येशू ख्रिस्त नावामध्ये तुझं छोटंसं प्रार्थना तू प्रारंभ केल्याबरोबर तुझं आशा येशू ख्रिस्ताने पूर्ण करणार आहे. हालेलुया. म्हणून स्तोत्रसहित 34 आणि 18 मध्ये म्हणतात, परमेश्वर मग्न हृदय लोकास सन्निध असतो, अनुताप मनाच्या लोकास तो उद्धारितो. हालेलुया. म्हणजे तुमचं मनामध्ये जे दुःख आहे ना, आता तुमचं समीप कोण राहणार? प्रभू येशू ख्रिस्त. तुझं मनात आहे आशा, पण तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आणि तुमच्या मनाचा आशा पूर्ण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून यशाया पुस्तक 40 आणि 31 मध्ये जेव्हा पाहतो परमेश्वराचे वचन, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. म्हणजे तेव्हा देवावर तुमचा आशा राहणार, तेव्हा तुम्हाला नवीन शक्ती, म्हणजे तुमच्या जीवनात नवीन आशा निर्माण होऊन परमेश्वर म्हणणार, तुम्ही जे काही आशा केलेलं आहे ते सर्व तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण होणार आहे. हालेलुया. पूर्ण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्या जीवनात असलेल्या सर्व आशा पूर्ण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आजचा दिवस तुमच्या जीवनात जे काही आशा आहे या मंदिरात ते करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. होत नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतलं, पण होणार म्हणून सांगणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. होत नाही म्हणून तुम्हाला सर्वांनी सांगितलं, पण तुमच्या जीवनात अद्भुत कार्य होणार म्हणून सांगणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणजे जीवन असंच राहणार म्हणून तुम्ही ना मनामध्ये ना निर्णय घेतलं, पण परमेश्वर म्हणतात तुमचं जीवन नेहमी असंच राहणार नाही. मी तुम्हाला आशीर्वाद करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात सर्वांच्या जीवनात आशीर्वाद करणार. जेव्हा परमेश्वराकडे येऊन विश्वासाने तुम्ही जे काही प्रार्थना केलं, जे काही तुम्ही मागितलं, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये ते देणार. म्हणजे ते देणार परमेश्वर.
तुमच्या जीवनात कधीही परमेश्वर अन्याय होऊ देणार नाही. एवान वर्तमान 3:16 प्रमाणे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो ते कधीही नाश होणार नाही. नाश होणार नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवलेले व्यक्ती कधी पण नाश होणार नाही. परमेश्वर त्यांना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. वचन ऐकणारं तुम्ही सर्वजण तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादच मिळणार. परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करणार म्हणून तुम्हाला विश्वास असला तर आज माझ्यासोबत तुम्ही डोळे बंद करा, प्रार्थना करू. आजचं प्रार्थना परमेश्वर ऐकणार. परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. आशा सोडलं, जे आशा होतं ते सोडलेलं आहे, पण ते आशा पूर्ण करणारा परमेश्वर तूच आहेस. जिथं समाप्त झालेला आहे तिथूनच तू प्रारंभ करणारा परमेश्वर तूच आहे. जे आशा तिथं समाप्त झालं म्हणून म्हटलं, आता यांनी जगू शकत नाही म्हणून आशा सोडलं, पण तू त्यांना आरोग्य देऊन, आयुष्य वाढवून, त्यांना आशीर्वादित करणारा परमेश्वर तूच आहेस. माझं रोग बरं होणार नाही म्हणून आशा सोडलेला आहे, मी असंच राहणार म्हणून म्हटलं. पण जेव्हा तुझ्याकडे येऊन प्रार्थना केल्यावर त्यांचे रोग येशू ख्रिस्त नावामध्ये तू बरं करून येशू ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करणारा परमेश्वर तूच आहेस. म्हणून आजचा दिवस वचन ऐकलेलं सर्व तुझ्या लेकराच्या जीवनामध्ये तू चमत्कार कर, अद्भुत कार्य कर, महान कार्य कर. अद्भुत कार्याच्या द्वारे प्रत्येकाचे जीवन आशीर्वादामध्ये तू बदल कर. म्हणून महिमा आणि गौरव नेहमी तुला होत असताना येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.